असं धावतं आयुष्य आहे, मॅटर झाल्यासारखी रिक्षा पकडतं. अरे नमस्कार मित्र, मी आम्ही आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे की वेलकम बॅक अगेन. बसवर आपल्याला धावायचा प्रयत्न करत होता. दोन मिनिटासाठी गाडी बाहेर गेली डायरेक्ट पायपावर. हीच पिक्चर. पाऊस फायनली दहीहंडी नंतर आता शांत झालेला दिसतोय आज. म्हणून आपण सेफर साईड फक्त जॅकेट घातलेलं आहे आणि आतमध्ये व्हाईट शर्ट पण आहे, त्यामुळे कलरिंग काम गणपतीचं जोरात एकदम. मोजके दिवस राहिलेले आहेत बाय द वे गणपतीसाठी. म्हणजे फक्त 5 दिवस. आज गुरुवार, पुढच्या गुरुवारी बुधवारी. मजा आ रहा है आज जरा. मोकळा आहे थोडासा रस्ता आणि सुका आहे त्यामध्ये. बाईकला पण थोडं चांगलं वाटलं सर. वो दिनों के बाद थोड़ा स्पीड अप किया. तर पावसामध्ये 60च्या आतमध्ये एवढी आपली स्पीड होती आणि असते. आणि त्यावरून आपला रिअर टायर पण आऊट आहे. आऊट म्हणजे एकदमच गेलेला नाही आहे, पण झाली आहे, त्याची एक्सपायरी डेट आलेली आहे. तर लवकरात लवकर तो देखील चेंज करायचा आहे. पण या मंथमध्ये होईल अशी शक्यता वाटत नाही आहे, कारण की गणपती सीझन असल्या कारणाने या सर्व गोष्टी थोड्या स्किप केल्या जातील. कारण की गावी येणं जाणं होईल आणि मग त्या धावपळीमध्ये थोडं होऊन जातं, राहून जातात काही कामं. आणखी आपली प्रायोरिटी चेंज होत जाते या स्टेजमध्ये. आज तारीख 21 गुरुवार. तिथे आपली अपॉइंटमेंट आहे, तर तिकडे आपल्याला जावं लागेल. अपॉइंटमेंट म्हणजे पासपोर्ट रिन्युअल. हे आपण स्वतःहून केलेलं आहे पासपोर्ट सेवावरती जाऊन. त्यामध्ये आपण कोणताही थर्ड पार्टी पर्सनला इन्व्हॉल्व केलेलं नाही आहे आणि ते फारच सोपं आहे. तसं तर तुम्ही देखील घरी बसल्या करू शकता लॅपटॉप किंवा पी सीवरती. मोबाईलने ही होऊ शकतो, पण दॅट कॅन बी अ बिट ऑफ कन्फ्युजिंग. तुम्हाला डिटेल वगैरे भरावे लागतात आणि पासपोर्ट म्हटल्या कारणाने
तुम्हाला मायनर टू मायनर एकदम मायन्यूट डिटेल्स व्यवस्थित भरावं लागतं. एकदा चूक झाली म्हणजे मग भरपाई खूप मोठी असते. त्या कारणाने तुम्ही देखील, जसं मी म्हणालो, तुम्ही देखील घरबसल्या करू शकता. फक्त तुम्हाला लॉग इन करायचं आहे तुमच्या ईमेल ID थ्रू ऑर एल्स मोबाईल थ्रू, आणि हार्डली 20 मिनिट्स टू हाफ ॲन आवर इतका वेळ लागतो. नो अपलोडिंग ऑफ फोटो, नो अपलोडिंग ऑफ डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड. फक्त जे डेटा मागितलेला आहे तो फिलअप करून त्यांना सबमिट करायचा आहे. For renewal you need to pay a fees of rupees 1500 for the passport renewal. त्या दिवशी या खड्ड्यात गेलेली पावसात गाडी, खड्ड्यामध्ये मध्येच लाईन आहे, थोडे खड्डे असल्या कारणाने ग्रिपच भेटत नाही, गाडी नाचते. जॅकेटचं झिप लावलेली नाही, भीती वाटते. शर्ट घातलं आहे थोडं वाईट. ते ह्या जेव्हा मोठ्या गाड्या बाजूने पास होतात ना, ते की बोछार होती है. उसका डर है. बेटर सेफर साइड आहे ना, गाडी साईडला थांबवून तो लावून घेतो. ते बघा, आता काय टेन्शन. नवी मुंबईमध्ये पाऊस पडलेला दिसतो इथे सकाळ सकाळ. एकदम राईट टायमिंगला घातलं. बारीक बारीक शिंपडत आहे पाऊस. थांबून रेनकोटची पॅन्ट घालायची गरज तर वाटत नाही आहे सध्या. जाऊया चला. त्याला प्रॉब्लेम असा आहे, पुढे जाऊन ब्रिजवरती पाऊस पडला की लफडा आहे ना. पूर्ण ब्रिज चांगला आहे, पण ब्रिज संपताना हा जो पॅच आहे ना फार बेकार आहे. हा बघा, लिटरली खड्डा बघा तुम्ही तेवढा आहे. तिथून बाईक वगैरे जर स्पीडमध्ये गेली तर पडणंच आहे, दुसरा ऑप्शनच नाही आहे. चला तर मग पुन्हा भेटूया. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.